बनवा साध्या साबुदाण्यापासून क्रिस्टलसारखा नायलॉन साबुदाणा, ज्याचा तळल्यानंतर एक एक दाणा फुटेल, अगदी क्रंची कुरकुरीत असा आणि चवीला जबरदस्त. आणि तोही 2 वर्ष आरामात टिकतो. एकदा बनवायचा आणि 2 वर्ष आरामात टिकतो. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. बारीक साबुदाणा घ्यायचा नाही, मोठा साबुदाणा घ्यायचा आणि त्याला एकच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण की आपल्याला यात स्टार्च आवश्यक आहे. आपण जेव्हा खिचडी बनवतो ती आपल्याला मोकळी मोकळी हवी असते, म्हणून आपण त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतो. इथे आपल्याला एकाच पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे. तर एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर यात पाणी घातलेलं आहे. यात पाणी वरपर्यंत घालायचं, म्हणजे अर्धा इंच तरी वरतीपर्यंत पाणी असायला पाहिजे आणि त्याला ओव्हरनाईट सोक होऊ द्यायचं. तर बघा, वरती पाणी घालून घेतलेलं वरपर्यंत आणि त्याला रात्रभर भिजत घातलं. तर बघा किती छान टप्पोरे असे साबुदाणा फुललेला आहे. आता याला वाफवायचं कसं, तर याला आधी मोकळा मोकळा करून घेतलेला आहे मी. त्यानंतर इथे आता याला वाफवायचं. वाफवण्यासाठी इथे मी एका गंजात पाणी घालून घेतलेलं आहे, त्याला गरम करायला ठेवलेलं आहे आणि समोर आता बघून घेऊया. तर पाणी उकळलेलं आहे बघा, मस्त असं खळखळून उकळू द्यायचं. कोमट किंवा हे नाही होऊ द्यायचं, अगदी खळखळीत उकळू द्यायचं. त्यानंतर अशी चाळणी घ्यायची किंवा मग तुमच्याकडे ताट असेल तर ताटावर सुद्धा टाकू शकता. असं एकेरी पसरवायचं आहे, जेणेकरून आपला साबुदाणा एकमेकांना चिकटणार नाही. थोडा चिकटला तर वेळेवर टाकताना ज्यावेळेस आपण पसरवतो, सुकायला घालतो, त्यावेळेस आपल्याला मोकळा करून घालायचा आहे. तर इथे मी एक फेर घातलेला आहे आणि याला 10 मिनटं तरी आरामात उकळू द्यायचा, वाफवून घ्यायचा उकळत्या पाण्याने, खळखळीत उकळत्या पाण्याने, म्हणजे तो एकदम ट्रान्सपरंट झाला पाहिजे. तर इथे 10 मिनटं झालेली आहे. मी गॅसची फ्लेम बंद केली, थोडी वाफ निघू द्यायची, नाहीतर काय होणार, एकदम ओपन केलं तर आपल्या हातावर वाफ येईल आणि आपला हात भाजेल म्हणून. तर वाफ निघाल्यानंतर याला ओपन करून बघायचं. जर साबुदाणा ट्रान्सपरंट झाला असेल तर आपला साबुदाणा हा परफेक्ट वाफलेला आहे. तर इथे माझा साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे, अगदी परफेक्ट असा वाफवल्या गेला आहे. तर इथे एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि हा पूर्ण जेवढाही वाफवलेला साबुदाणा आहे तेवढाही एका भांड्यात एकत्र काढून घ्यायचा. तर आता इथे मी पहिला लॉट केलेला आहे, तर असा चमच्याच्या साहाय्याने काढून घेते किंवा मग मी दुसरी पण तुम्हाला पद्धत सांगते की कसं काढायचं ते. पूर्ण साबुदाणा आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचा आहे. तर एकत्र वाफवून एकत्रच जमा करून घ्यायचा मोठ्या भांड्यात आणि मग सर्व एकत्र प्रोसिजर करायची. तर इथे मी दुसरं पण काढलेलं बघा, पाण्यात पूर्ण टाकून घेतलेला आहे. पाण्यात पूर्ण साबुदाणा वाफवून टाकल्यानंतर त्याला 15 मिनटं पाण्यातच राहू द्यायचं आहे आपल्याला. तर इथे एक लॉट झालेला आहे. आता दुसरा पण मी बनवून घेते आहे आणि दुसरा मग कसा काढायचा इझिली ते पण मी तुम्हाला इथे सांगते आहे. तर आता दुसरा पण मांडून घेते आहे आणि मग तुम्हाला सांगते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे, आय बटनलासुद्धा नवनवीन रेसिपीज दिलेल्या आहे. तर नक्की चेक करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर बघा, इथे मी दुसरा पण फेर करून घेतलेला आहे. परातीत असं पाणी घेतलं आणि त्यात चाळण ठेवून दिली आणि चमच्याच्या साहाय्याने पूर्ण हा साबुदाणा मोकळा करून घेते आहे, म्हणजे हाताला चटके लागत नाही आणि काढायलाही अगदी सोपी जातं. तर इथे मी काढून घेतलेला आहे आणि त्या मोठ्या कढईत सर्व साबुदाणा एकत्र करून घेतलेला आहे. तर पूर्ण साबुदाणा मी वाफवून घेतला आणि एकत्र त्या मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि 15 मिनटं याला असंच राहू दिलं, म्हणजे दाणा हा मोठा टप्पोर होतो आणि छान क्रिस्टलाइज होते. तर याचं आता पूर्ण पाणी जे चाळणीत आपण साबुदाणा वाफवलेला आहे त्याच चाळणीत आपल्याला हा साबुदाणा काढून घ्यायचा आहे, म्हणजे याचं पूर्ण पाणी आपल्याला निथळू द्यायचं आहे. तर मी आता याच चाळणीत पूर्ण पाणी निथळून घेते आहे. तुम्ही पण तुमच्याकडे दुसरी असेल तर दुसरी वापरू शकता, पण उगाचच भांडे भरवण्यापेक्षा आपण त्याच भांड्यात कमी भांडे वापरून आपण हे इथे प्रोसिजर करूया. तर इथे पाणी घेतलं आहे, खालती परात आहे किंवा तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता. मी तीच परात यूज केलेली आहे. आता मी चाळण उचलून याचं पूर्ण पाणी निथळू देते. बघा, पाणी छान निथळलेलं आहे आणि आता याला सुकवायचं आहे. तर सुकवताना कापडावर सुकवायचं नाही आहे आपल्याला, याला आपल्याला पॉलिथिनवरच सुकवायचं आहे, म्हणजे हे चिपकणार नाही. कापडावर टाकलं तर अगदी चिटकून राहतं आणि व्यवस्थित निघत नाही. तर मी ते पॉलिथिन घेतलेलं आहे. तर पॉलिथिनवर असे एकेरी टाकायचे, एकाला एक चिपकू द्यायचे नाही. थोडी प्रोसिजर ही लेंदी असते, पण थोडे 1-2 चिपकले तर थोडे सुकले की थोडे तोडून घ्यायचे. तर मी असे करून पूर्ण पसरवून घेते.
दिवसभर आता घरात ठेवते. त्यानंतर 3 दिवस मी कडकडीत उन्हात याला सुकून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या अगदी कडकडीत सुकले पाहिजे. तर इथे मी पूर्ण पंथरून घेतले आहे आणि इथे बघा आता माझं पूर्ण 2-3 दिवस मी छान कडकडीत उन्हात सुकवून घेतलेलं. बघा किती छान असे क्रिस्टलाइज झालेले आहे. अगदी हिऱ्यासारखे दिसत आहेत. आता याला तळायचे आहे, तर कढईत तेल तापवलं आहे. कडकडीत तेल तापवायचं आणि ते टाकून घ्यायचं. पूर्ण फुटलेले एक एक दाणा फुटलेला आहे. त्यानंतर मी शेंगदाणे तळून घेतले, आलूचा किस तळून घेतलेला आहे, मिरची तळून घेतली, वरतून थोडंसं मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेतलं आहे. आपला हा उपवासाचा चिवडा रेडी झालेला आहे. बघा इथे मी एक दाणा फोडून दाखवते. पूर्ण असा आतपर्यंत छान फुटलेला आहे आणि आपला जबरदस्त असा चिवडा रेडी झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.